नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वज्ञ एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। आपण DMER भरती 2025 साठी PYQ ची सिरीज सुरू केली आहे, ज्यामध्ये आपण 2023 मध्ये झालेल्या DMER च्या सर्व प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण पाहणार आहोत। या अगोदर आपण 6 पार्ट अपलोड केले आहेत, तर आजचा 7वा पार्ट आहे। या पार्ट मध्ये आपण मराठीच्या सर्व प्रश्नांचे विश्लेषण पाहणार आहोत। तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओला सुरुवात करूया। पुढाऱ्याच्या भोवती त्याचे अनुयायी असतातच हा आशय कोणत्या म्हणीतून व्यक्त होतो? तर हा आशय वेताळाचे मागे भूतावळ या म्हणीतून व्यक्त होतो। त्यानंतर समुद्रात राहून कोरडा या म्हणीचा अर्थ एखाद्या परिस्थितीत असूनही त्याचा परिणाम न होणे। त्यानंतर दुसरा ऑप्शन सुंब जळाला तरी पीळ जात नाही या म्हणीचा अर्थ होतो मूळ स्वभाव किंवा सवय बदलत नाही। साखरेचे खाणार त्याला देव देणार याचा अर्थ होतो चांगले कर्म करणाऱ्याला चांगले फळ मिळते। दुसरा प्रश्न वाडा चिरेबंदी मग्न तळ्याकाठी ही मराठीतल्या कोणत्या साहित्य प्रकारातील जोडी आहे? तर हे काय मराठीतील नाटकाचे प्रकार आहेत। त्यानंतर तिसरा प्रश्न मांडलिक होणे या वाक्यप्रचारातून कोणता अर्थ सूचित होतो? मांडलिक होणे म्हणजे छोट्या राज्याने मोठ्या राज्याच्या अधीन राहणे। चौथा प्रश्न रिकाम्या जागी खुश होणे हा अर्थ सांगणारा योग्य वाक्यप्रचार लिहा। मैत्रिणीला बघून मीराची डॅडॅश याच्या पुढे काय येणार? डोळ्यापुढे काजवे चमकणे, डोळे पाणावणे, विरस होणे किंवा कळी खुलणे। तर खुश होण्याचा समानार्थी शब्द काय? कळी खुलणे। ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर आहे। त्यानंतर 5वा प्रश्न पत्रासकारकी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर अरविंद जगताप हे या पुस्तकाचे लेखक आहेत। समूहदर्शक शब्दाच्या जोड्यातून अचूक जोडी सांगा। तर रुपयाचा समूहदर्शक शब्द काय होतो? चळत होतो। संघ हा खेळाडूंचा असतो म्हणून हे जोडी चुकीची आहे। त्यानंतर पक्षाचा समूहदर्शक शब्द हा पक्षांचा थवा होतो। त्यानंतर ताटवा हा फुलझाडाचा ताटवा असतो म्हणून हे पण चुकीचं आहे। बांबूचा समूहदर्शक शब्द हा बांबूचे बेट होतो। जमाव हा माणसांचा असतो म्हणून हे पण चुकीचं आहे। पालेभाजीचा समूहदर्शक शब्द गड्डी होतो, हे बरोबर आहे। ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर आहे। त्यानंतर 7वा प्रश्न एकवचन आणि अनेकवचनी शब्दजोडीपैकी चुकीची शब्दजोडी ओळखा। पहिल्यांदा एकवचन पाहिजे आणि दुसऱ्यांदा अनेकवचन। आता इथं वीट आहे, वीटचं अनेकवचन विटा होतं, बरोबर आहे। भिंतचं अनेकवचन भिंती होतं, हे पण योग्य आहे। सूनचं अनेकवचन सुना होतं, हे पण योग्य आहे। म्हणजे खालचे तिन्ही योग्य आहेत। आता विहीरचं अनेकवचन काय होतं? तर विहीरचं अनेकवचन विहीरच होतं, विहिरा होत नाही म्हणून हे चुकीचं आहे। ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे। उत्सान गुंफा या काव्यसंग्रहाचे रचयिते कोण आहेत? तर या काव्यसंग्रहाचे रचयिते हे यशवंत मनोहर हे आहेत। त्यानंतर 9वा प्रश्न ग्रामगीता कोणी लिहिली आहे? तर ग्रामगीता ही संत तुकडोजी महाराज यांनी लिहिली। 10वा प्रश्न देवनवरी या नाटकाचे लेखक कोण आहेत? तर प्रेमानंद गजवी हे या नाटकाचे लेखक आहेत। त्यानंतर 11वा प्रश्न विरुद्धार्थी जोड्यातील अयोग्य जोडी सांगा। तर स्वच्छ निश्चल हे विरुद्धार्थी नाहीये, हे समानार्थी आहे म्हणून हेच अयोग्य आहे। म्हणजे ऑप्शन 1 आपलं योग्य उत्तर आहे। दुसरं पाहूया अस्पष्टचं विरुद्धार्थी स्पष्ट होतं म्हणजे हे पण योग्य आहे। स्वस्तचं विरुद्धार्थी महाग हे योग्य आहे। स्वर्गचं विरुद्धार्थी नरक हे पण योग्य आहे। पण ऑप्शन 1 मध्ये काय दोन्ही समानार्थी शब्द दिले आहेत। स्वच्छचा समानार्थी निश्चल। त्यानंतर 12वा प्रश्न पुलिंगी स्त्रीलिंगी शब्दजोड्यापैकी योग्य शब्दजोडी शोधा। पहिल्यांदा पुलिंगी आणि दुसऱ्यांदा स्त्रीलिंगी। आता पहिल्यांदा इथे तरुण आहे, तरुण पुलिंगी आहे। त्यानंतर गोप हा पण पुलिंगी शब्द आहे, तर गोपी असेल तर स्त्रीलिंगी झाला असतं। पुत्र पुलिंगी, जमात पण पुलिंगीच आहे। त्यानंतर वर हा पुलिंगी आहे पण वधू हा स्त्रीलिंगी आहे, मग हा योग्य आहे। त्यानंतर 4था ऑप्शन पाहूया दांडा हा पुलिंगी आहे आणि आरसा पण पुलिंगी आहे। पुढचा प्रश्न 13वा प्रश्न कुटुंबातील व्यक्तीला लिहिण्याच्या पत्राचे स्वरूप कसे असते? आता पत्राचे 2 प्रकार आहेत, एक औपचारिक पत्र आणि दुसरा अनौपचारिक पत्र। जे कुटुंबातील व्यक्तीला लिहिलं जातं त्याला अनौपचारिक पत्र असे म्हणतात आणि जे व्यावसायिक किंवा कार्यालय पत्र असतं त्याला औपचारिक पत्र म्हणतात। हे व्यावसायिक पत्र हेच काय औपचारिक पत्राचा प्रकार आहे। ऑप्शन क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। 14वा प्रश्न एकवचन अनेकवचनी शब्दजोड्यांपैकी चुकीची शब्दजोडी ओळखा। पहिल्यांदा एकवचन आणि दुसऱ्यांदा अनेकवचन आलं पाहिजे।
लांडगा एकवचन आहे, लांडगे अनेकवचन योग्य आहे. राजा एकवचन, राजे अनेकवचन हे पण योग्य आहे. फळा एकवचन आहे, फळे अनेकवचन आहे हे पण योग्य आहे. उंदीरचं उंदिरे, उंदीरचं उंदरे होत नाही, उंदीरचं अनेकवचन पण उंदिरेच होतं, त्यामुळे हे चुकीचं आहे. ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं बरोबर उत्तर आहे. 15वा प्रश्न, माझ्याच्याने हे काम करवते या वाक्यातील प्रयोग ओळखा. आता करवते म्हणजे काय, तर शक्यता दाखवलंय, मग हा कोणता, शक्य कर्मणी प्रयोग आहे. या सेशनच्या PDF साठी सर्वज्ञ एज्युकेशन या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्यानंतर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.